आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2025 चा शिफ्ट नंबर 3 चा पेपर. ऑलरेडी आपण बघितलेलो आहोत शिफ्ट नंबर 1, शिफ्ट नंबर 2 जे की 7 एप्रिलला झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पेपर नंबर शिफ्ट नंबर 3 चा, तर जे की झालेला होता 8 एप्रिलला. तर मी दीक्षातल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. असेच सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी जे आमचे चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करा. कारण तुम्हाला जेही अपडेट आहेत एम एच नर्सिंग बद्दल ते आम्ही ग्रुपला कळवणार आहोत. तर सगळ्यांनी आमचे ग्रुप जॉईन करा. तर पहिलं क्वेश्चन बघा, GNM स्टँड फॉर. आता काय विचारलं गेलेलं आहे तर GNM चा फुल फॉर्म काय? तर GNM चा फुल फॉर्म काय येत असते? जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी, म्हणजेच आन्सर नंबर सी येईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, सेकंड नंबरचं, वर्ल्ड वाईड नर्स डे इज सेलिब्रेटेड ऑन. आता वर्ल्ड वाईड नर्स डे कधी सेलिब्रेट केले जाते तर ते केलं जातं 12 मेला, म्हणजेच आन्सर नंबर बी येईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा तुम्ही, थर्ड क्वेश्चन, द सिक्रेशन फ्रॉम द प्रोस्टेट ग्लँड इंटर्स इनटू. आता प्रोस्टेट ग्लँड कुठे इंटर्स होते तर युरेथ्रामध्ये इंटर्स होते. तर आन्सर नंबर काय येईल? सी येईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, फोर्थ क्वेश्चन, अ पर्सन गोइंग फॉर ट्रॅकिंग ॲट हाय अल्टिट्यूड हिज रेड ब्लड सेल विल बी. आता ह्या सिच्युएशन दिलेली आहे ट्रॅकिंग हाय अल्टिट्यूडवर, तर रेड ब्लड सेल काय होतील त्याचे ते विचारले गेलेले आहेत. तर त्याचे रेड ब्लड सेल होणार आहेत इन्क्रीज इन नंबर, म्हणजे इन्क्रीज होणार आहेत. तर आन्सर नंबर काय येईल? सी येईल. आता बघा पाचवा क्वेश्चन, द डिसीज कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ विटामिन डी. आता विटामिन डी च्या मुळे कोणतं डिसीज कॉज्ड होत असते तर ते होत असते रिकेट्स, म्हणजेच आन्सर नंबर येईल बी आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द कन्फर्मेटरी टेस्ट डन टू डायग्नोज HIV इज. आता अशी कोणती टेस्ट आहे जी की डायग्नोज केली जाते HIV चं, तर ती असते वेस्टर्न ब्लॉट, जे की HIV ला डायग्नोज करते टेस्ट, तर ती आहे वेस्टर्न ब्लॉट, म्हणजेच आपला आन्सर नंबर येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, 7th, हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इज चाइल्डहुड कॉज. आता चाइल्डहुड मध्ये हायपर सिक्रेशन होत असेल ग्रोथ हॉर्मोनचा, तर काय कॉज होत असते तर कॉज होत असते गॅंगनॅटिझम. तर गॅंगनॅटिझम कॉज झाल्यामुळे जे चाइल्डहुड आहे ग्रोथ हॉर्मोन हायपर सिक्रेट होत असते. तर आन्सर नंबर येईल ए. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, अ टेक्निक ऑफ ऑब्टेनिंग अ टेस्ट ट्यूब बेबी इज कॉल्ड. आता टेस्ट ट्यूब बेबीच्या टेक्निकला नाव काय आहे तर नाव आहे त्याचं इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजेच आन्सर नंबर सी येईल तुमचं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, पॅसेज ऑफ वॉटर अक्रॉस अ सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन इज टर्म ॲज. तर त्याचा आन्सर काय येईल 9व्याचा? आन्सर नंबर ए, ऑस्मोसिस. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, रेडॉप्सिन इज फाउंड इन. आता कुठे फाउंड होत असते तर तुम्ही सांगा मला की रेडॉप्सिन कुठं फाउंड होत असते. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला खूप एक महत्त्वाची सूचना, एम एच नर्सिंग वाल्या स्टुडंटसाठी आमच्याकडे एक फुल पॅकेज आहे. त्या फुल पॅकेज मध्ये तुम्हाला 40 मॉक टेस्ट प्लस 5 CET चे पेपर, जे की तुम्हाला हेल्प होईल एक्झाम मध्ये कसे पेपर येतात ते बघायला. सोबतच तुम्हाला मास्टर बुक देण्यात येतील आणि त्या मास्टर बुक मध्ये एका सब्जेक्टला 500 MCQ असेच 2500 MCQ दिलेले गेलेले आहेत, तेही लेटेस्ट पॅटर्नवर. आणि सोबतच आम्ही मागच्या वर्षी घेतलेले 10 मॉक टेस्ट सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे आणि सोबतच त्यात तुम्हाला त्याच्यात आन्सर की सुद्धा मिळणार आहे. आणि त्या फुल पॅकेज मध्ये तुम्हाला एका आठवड्यात 3 लाईव्ह सेशन पण सुद्धा मिळणार आहेत. तर ज्यांना कुणाला हे एम एच नर्सिंगचं फुल पॅकेज घ्यायचं आहे त्यांनी आताच आमच्या ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल ग्रुपची, तिथे जाऊन जॉईन करा आणि आम्हाला DM करा की आम्हाला मास्टर बुक किंवा फुल पॅकेज पाहिजे असेल. त्याच्यानंतरचे क्वेश्चन बघा, 11 क्वेश्चन, डॉक्टर्स हू स्पेशलाइज्ड इन स्टडी डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंट ऑफ कॅन्सर आर कॉल्ड. आता असं कोणतं डॉक्टर आहे ज्याला स्टडी डायग्नोस ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन
कॅन्सरचं त्याला काय म्हणतात? तर काय म्हणत असतील त्याला ऑन्कोलॉजिस्ट म्हणत असतील. कारण ऑन्कोलॉजिस्ट असं डॉक्टर आहे जे की स्टडी करत असते, डायग्नोसिस करत असते, ट्रीटमेंट करत असते आणि प्रिव्हेन्शन करत असते कॅन्सरचा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ह्युमन बीइंग हॅव 4 डिफरंट टाइप्स ऑफ टीथ, हेन्स दे आर कॉल्ड. आता जे ह्युमन बीइंग आहेत त्याचे 4 डिफरंट टाइप्सचे टीथ असतात, त्याला काय म्हणलं जाते? तर त्याला काय म्हणलं जाते? हेट्रोडोंट. म्हणजे 4 टाइपचे टीथ असणं म्हणजेच हेट्रोडोंट असं म्हणलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द प्रोटीन फाउंड इन कार्टिलेजिस. तर जे प्रोटीन फाउंड होते कार्टिलेज त्याला काय म्हणलं जाते? तर त्याला म्हणलं जाते कॉन्ड्रिन. म्हणजेच आन्सर नंबर सी येईल त्याचं. आता बघा क्वेश्चन नंबर 14, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ इन्व्हेसिव्ह प्रोसिजर. आता अशी कोणती एक्झाम्पल आहे जे की इन्व्हेसिव्ह प्रोसिजरला हे करते? तर आन्सर नंबर येईल डी, ॲडमिनिस्टरिंग इंजेक्शन. हे एक्झाम्पल आहे इन्व्हेसिव्ह प्रोसिजरचं. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15, द एरिया ऑफ स्क्वेअर इज 64 सेंटीमीटर स्क्वेअर, व्हॉट इज द लेंथ ऑफ द वन साइड ऑफ स्क्वेअर. तर काय येऊ शकते त्याचा आन्सर? त्याचा आन्सर येईल 8 सेंटीमीटर. म्हणजेच आन्सर नंबर ए. आता तुम्हाला कसं आलं ते तुम्ही फॉर्म्युलानी सॉल्व्ह करून बघू शकता. त्याच्यानंतरचं बघा ते 16 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन साइन ऑफ डिहायड्रेशन. आता याच्यामधून साइन कोणती आहे जी की डिहायड्रेशन इंडिकेट करत असते? तर डिहायड्रेशन इंडिकेट करणारा आहे डिक्रीज ऑफ स्किन टर्गोर. हे एक साइन आहे. तर आन्सर नंबर येईल डी. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 17, ॲज पर द नॅशनल यूथ पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, adolescence is defined as. आता जे नॅशनल यूथ पॉलिसी आहे गव्हर्नमेंट इंडियाची, तर adolescence म्हणजे जे एज वाले मुलं आहेत किंवा तुम्ही प्युबर्टी वाले पण म्हणू शकता, ते कसे डिफाईन केले जाते आणि कोणत्या इयरला डिफाईन केलेले जाते ते तुम्हाला सांगायचे. तर त्याचा आन्सर येईल बी, जे की 11 to 19 ज्यांना थोडं प्युबर्टी मॅच्युअर म्हणलं जाते थोडे, तर त्याला adolescence असं डिफाईन केलं गेलेलं आहे नॅशनल यूथ पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18, अर्थरायटिस इज अ डिसीज ऑफ. अर्थरायटिस डिसीज कशाचा आहे ते विचारलं गेलेलं आहे. तर अर्थरायटिस डिसीज आहे जॉईंट्सचं. म्हणजेच आन्सर नंबर डी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, टू मेंटेन द एंडोमेट्रियम लाइनिंग ऑफ युटेरस विच हार्मोन इज रिक्वायर. तर जे इंडोमेट्रियम लाईन असते युटेरसची त्याला कोणती हार्मोन आहे जे की रिक्वायर्ड करत असते? तर त्याचा आन्सर कोणतं येईल? आपला बघा कोणतं येऊ शकतंय? प्रोजेस्टेरॉन. हे जे एक हार्मोन आहे जे की इंडोमेट्रियम लाइनिंगला मेंटेन करते. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 20, कॅल्क्युलेट 10% ऑफ 80. म्हणजे 80%च्या 10% किती होत असेल? तर फॉर्म्युलानी तुम्ही कलेक्ट केलं तर तुम्हाला समजून जाईल की 10%च्या 80 किती होत असते? 8 होत असते. तर आन्सर नंबर येईल बी. तर हे झाले आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडचे पेपर आणि जे PYQ आहेत 2025चे शिफ्ट नंबर 3चे. होप सो सगळ्यांना समजले असतील क्वेश्चन्स, आणि ज्यांना कुणाला नाही समजलं असेल त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, किंवा ज्यांना अजूनही समजलं नसेल त्यांनी आमच्या ग्रुपला जॉईन करून तिथे सुद्धा मेसेज करू शकता. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.